मोफत डोळ्यांची तपासणी, कमी दरात चष्मे आणि अपंग बांधवांसाठी विशेष मोफत सुविधा. घरणी गावात असा उपक्रम राबवण्यात आला की लोकांना मोठा दिलासा मिळाला. नेमकं काय आहे हे शिबिर? पहा न्यूज कट्टा एक्सप्रेसचा खास ग्राउंड रिपोर्ट. नमस्कार, मी पवन हनुमंते आणि आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण इथे मिळतात ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या. घरणी येथे डॉक्टर देशमुख यांच्या आक्सा मेडिकल यांच्या माध्यमातून नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या उपक्रमाची माहिती गावातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम विठ्ठल भीमाळे यांनी केले असून त्यांच्या पुढाकारामुळे अनेकांना या शिबिराचा लाभ घेता आला. डॉक्टरांच्या मते डोळ्यांची नियमित तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे, कारण वेळेत निदान झाल्यास अनेक आजार टाळता येऊ शकतात. या शिबिरामध्ये डोळ्यांची तपासणी मोफत करण्यात येत असून गरजू नागरिकांसाठी अत्यल्प दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात येत आहे. चष्मा सेवा देण्यामध्ये इर्शाद अली चष्मा दुकान मालक यांचा देखील महत्त्वाचा सहभाग असून ते लोकांना परवडणाऱ्या दरात सेवा देत आहेत. विशेष म्हणजे अपंग बांधवांसाठी या शिबिरात चष्मे पूर्णपणे मोफत देण्यात येत असून त्यांच्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे अनेक गरजू लोकांना मोठा दिलासा मिळत आहे. नमस्कार, न्यूज कट्टा एक्सप्रेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज घरणी आक्सा मेडिकल या ठिकाणी नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. तर या शिबिराचं उद्देश काय आहे, मुख्य उद्देश काय आहे या शिबिराचा? ASI हॉस्पिटल अँड स्किन केअर सेंटर हे जे डोळ्याचं व त्वचेचं दवाखाना आहे, ते गरीब पेशंट जे काही गावाकडले हे पेशंट राहतात त्यांना 50% सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया केल्या जातील. आपल्याजवळ मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आहे, पडद्याची शस्त्रक्रिया आहे, तिरळेपणाची शस्त्रक्रिया आहे. जे काय असं 50% असं जर आपल्या हॉस्पिटलला आला तर 12,000 लागतील. कॅम्पमधले जे काही पेशंट रुग्ण असतील त्यांना 6,000 50%च्या सवलतीत सर्व काही उपलब्ध करून देतील. तिथं बिन टाक्याची शस्त्रक्रिया आहे, फेको मशीन म्हणतात. आतापर्यंत किती डोळ्यांच्या तपासणी केल्यात, किती पेशंटच्या तपासणी? म्हणजे आत्ता या शिबिरामध्ये आत्तापर्यंत एक 20-25 पेशंट झाले असतील. जास्त करून डोळ्यांचे कोणते आजार आढळून आले? जास्त करून मोतीबिंदू हा आजार आढळून आला. लहान मुलांच्या डोळ्यामध्ये चष्मा लागते का नाही हे कशावरून ओळखायचं? लहानपणी आपले जे सर आहेत ते डॉक्टर मोहम्मद सय्यद सर, ते लहान लेकरांचे स्पेशालिस्ट आहेत. लहान लेकरांना मोबाईल किंवा जन्मताच चष्मा असतो, ते सर ड्रॉप टाकून तपासणी करून सर्व करून नंबर देण्यात येईल. मोबाईल स्क्रीनमुळे डोळ्यावर कोणते परिणाम होतात? तिरळेपणाचा जास्त परिणाम होतो. आणि सर अजून एक प्रश्न, त्वचेच्या रोगाचं एक निदान आहे म्हणा आपल्याकडं, त्याचं काय? त्वचेच्या रोगाचं, केसाचं रोगाचं, बारीक फोडं येणं, वांग येणं, केसाची गळती होणं, नंतर ते कोड फुटणं, ते सर्व उपचार आपल्या हॉस्पिटलला होतील. धन्यवाद सर, थँक्यू. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत अशा शिबिरांचे आयोजन भविष्यातही व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. घरणी येथे आयोजित करण्यात आलेले हे नेत्ररोग तपासणी शिबिर ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून अशा उपक्रमामुळे आरोग्य सेवा लोकांपर्यंत पोहोचत असल्याचे चित्र दिसत आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.